सो सॉरी गाईज. हा माझा छोटासा सेटअप आहे जो मी घरी गॅलरीमध्ये गेला. तर वाटते तरी ग्रोथ होती थोडी. हॅलो गाईज, वेलकम टू रोहित वर्स व्लॉग. अँड ह्या ब्लॉगची सुरुवात मी एका बिझनेस इव्हेंटपासून करतो आहे. हा माझा पहिला व्हिडिओ असेल यूट्यूबवरती, ठीक आहे. आणि आय नो सगळे म्हणत असतील की हा नेहमी नुसता एक म्हणत असतो की बाबा हा ब्लॉग्स बनवेल काय ब्लॉग्स बनवत नाही. सो या ब्लॉगची सुरुवात केलेली मी. अँड पहिला ब्लॉग एका छोट्याशा बिझनेस इव्हेंटपासून आहे. दिनचर्या ब्लॉग असं म्हणू शकता तुम्ही. अँड सगळ्या बरेच मुलांना माहिती असेल की हा वर्ड मी कुठून वापरला असेल. सो सॉरी, बट तरीसुद्धा आज काय काय होईल त्या इव्हेंटमध्ये आणि काय इम्पॉर्टंट गोष्टी असतील ते मी थोडं डिस्कस करेल, ठीक आहे. सो बघूयात पुढं काय होतं आहे. गाईज, मला असं वाटतं आहे की मी जरा जास्तच टाईम पाळतो आहे, ठीक आहे. मी ॲक्च्युली इव्हेंटचा टाईम होता जो की 7:30 वाजता, ठीक आहे. 7:30 वाजता त्यांनी टाईम दिला होता. मी इथं आलो 7:35 7:40च्या आसपास, ठीक आहे. आतमध्ये गेलो आहे. जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत ते अजून आले नाही आहेत. इव्हेंटची तयारी अजून थोडीशी बाकी आहे अशी ते म्हणत आहेत, ठीक आहे. सो मला असं वाटतं आहे की आपण खरंच जास्त लवकर आलो आहे. आणि माझा एक मित्र आहे ज्याने मला सांगितलं या इव्हेंटबद्दल, तो पण येणार होता, ठीक आहे. तो अजूनही आला नाही आहे. आत्ता वाजलेत 8:10, ठीक आहे. सो तो अजूनही आला नाही आहे. आणि सीन असा आहे की आता आपण काय करायचं आहे. आता माझी काही टीम नाही किंवा माझं कोणाला मित्रांना आणलं नाही मी. तुम्ही एकटाच येण्यासारखा फिरतो आहे. बट मला एक बोलायचं होतं की जर हा समजा व्लॉग कोणी बघत असेल, जसं की ट्रेडर्स असतील किंवा कोणी बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतो आहे किंवा बिझनेस करायचा जरी विचार करत असेल ना, किंवा एक स्टार्टअप असेल सुरू केलेला असेल ऑलरेडी, ठीक आहे, त्यांनी असे इव्हेंट करावे मला असं वाटतं, ठीक आहे. बिझनेस इव्हेंट करावे कारण की बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. दुसरी गोष्ट शिकण्यापेक्षा कनेक्शन्स बनतात, ठीक आहे. बरेच लोक भेटतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. जसं की आता एक व्यक्ती आहेत, त्यांच्याशी मी बोललो, तर त्यांचं स्वतःचं एक फर्म आहे, ठीक आहे, जे की फायनान्शियल ॲडवायझरी करतात, ठीक आहे. अँड खूप मोठी फर्म आहे तशी. सो त्यांनी मला जे सांगितलं, ठीक आहे, काय ॲडवाईस केलं, तर मला असं वाटतं आहे की ज्यांना कोणाला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे, ठीक आहे, सो त्यांनी असे बरेच इव्हेंट्स आहेत जे तुम्ही करू शकता, ठीक आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च जरी केलं की एक्सपो इव्हेंट्स वगैरे, बिझनेस इव्हेंट्स वगैरे, तरी तुम्हाला खूप मिळून जातील, ठीक आहे. तर माझं असं म्हणणं राहील की एकदा तरी इव्हेंट्स करावे असे, ठीक आहे. भाई साहब, वॉट अ को इन्सिडेन्स असं झालेलं आहे की ज्याचं हॉटेल आहे तो माझा मित्र आहे, ठीक आहे. नेमकी त्या मित्राच्या हॉटेलमध्येच आज इव्हेंट आहे हे मला आत्ता कळालं, ठीक आहे. ज्यावेळेस मी नाव वाचलं प्रॉपर, तर काय कोइन्सिडन्स असेल. आता मी त्याला फोन केला आहे, बघू तो आता म्हणतो आहे की आत्ताशी जस्ट शूटला आहे, येतो वगैरे वगैरे. सो बघू, त्याला पण भेटणं होईल, ठीक आहे. आणि तो आला की तुम्हाला भेटवेल मी.
गाईज मला रेकॉर्ड नाही करता आला काही, बट जसं इव्हेंट झालं त्याच्यानंतर बरेच लोक भेटत होते, कार्ड्स एक्सचेंज करत होते, सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, त्यामुळे मला काही रेकॉर्ड नाही करता आलं. बट आता सध्या आपण एका ठिकाणी चाललो आहे, आपलं मीटिंग आहे. बघा, गाडी रस्ता सोडून सगळीकडे चालली, रस्ता सोडून सगळे रोड चांगले आहेत, फुटपाथ काय भारी रस्ता आहे. हा हा, शायला त्या चौकाला काहीतरी कलंक आहे बाई. काय झालंय काय कळत नाही मला. आता एक मीटिंगला चाललोय आपण. हे हालतंय लय रे. हे ॲक्च्युली ना हेल्मेट परवडला असतं रा. हे ना विषय काय माहिती आहे, पाय धुळा आईच्या गावात, काय धुळा आहे बाई. नाही 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 पण दिसतंय किती काय माहिती, कारण की मला तर काय दिसत नाही. बरं डोकं दुखायला लागलं याच्यात. 2 मिनटं. नाही परवडत आहे, हेल्मेट परवडतो बाई. 2 मिनटासाठी थांबवतो. गाईज एक इव्हेंट झाला आहे, ठीक आहे. आता त्या इव्हेंटनंतर मी एक क्लायंट आहेत, एक व्यक्ती आहेत, त्यांना भेटायला आलो आहे, ठीक आहे. सो त्यांना भेटून त्यानंतर पुढचा प्रोग्राम काय आहे ते माहीत नाही मला. मी थोडंसं म्हणजे इव्हेंट झाल्यानंतर मी काहीतरी शूट करायचं बघितलं, ट्राय केला, ठीक आहे. एक टोपलं घेतलं आहे, ठीक आहे. हे जे डोक्याला लावून फोन लावता येईल आणि मग शूट करता येईल, पण एवढं अति भंगार आहे ते बाबा, डोकं दुखायला लागलं त्याच्याने. बट ट्राय केला काहीतरी नवीन करायचा, पण काय उपयोग नाही याचा, ठीक आहे. जेवढं शूट झालं आहे ते तर मी पोस्ट करेलच, पण ठीक आहे बघू. बट इव्हेंट खूप चांगलं झालं. इव्हेंट मध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या, जे की मला खरंच माहीत पण नव्हतं अशा गोष्टी आहेत, ठीक आहे. आणि नवीन लोक, नवीन बिझनेसेस, आणि बरेच लोक ॲक्च्युली फायनान्समध्ये त्या फायनान्शियल ॲडवायझरी म्हणा, इन्व्हेस्टमेंट्स म्हणा, SIP, म्युच्युअल फंड, काही ना काहीतरी करत आहेत, ठीक आहे. बट फायनान्समध्ये बरेच जण आहेत. बाकीचे थोडेफार लोक नवीन आणि चांगले जॉईन झालेत. बघू त्यांच्यासोबत कधी काही मीटिंग झाली सेट तर चांगलं आहे, त्यांना माझे काही गोष्टी एक्सप्लेन करता येईल, ठीक आहे. हे सर येत आहेत, सरांना भेटायचं आहे. सर अजून काय आले नाही आहेत, सो वेट करूयात त्यांच्यासाठी. काय चाललं आहे मला काही कळत नाही. टायमिंगवरती मी लवकर येतो आहे काय म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय कळत नाही. त्यांनी मला टाईम दिला होता 12:15चा, मी 12:20ला आलो आहे. मी अजून पण थांबलो आहे, 12:30 होऊन गेलेत, तरी अजून काय आले नाही आहेत. नक्की टाईम खरंच पाळणं गरजेचं आहे का? म्हणजे मला काही कळत नाही आहे. म्हणजे गरज असेल तर खरंच पाळेल यार मी, पण सगळ्यांनीच पाळावं रे, बाकी काय नाही. हां, 1 वाजला आहे, सर अजून आले नाहीत. बट आता त्यांचा फोन आला आहे, ते मी लोकेशन चेंज केलं आहे, ठीक आहे. जास्त लांब नाही आहे, बट सो सॉरी गाईज. दिनचर्या व्लॉगमध्ये दुपारनंतर डायरेक्ट रात्र झाली आमच्या इथं, ठीक आहे. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगू शकतो. एक मीटिंग झाल्यानंतर डायरेक्ट मी घरी आलो, जेवण केलं आणि झोप घेतली, कारण मी खूप दमलो होतो, ठीक आहे. आणि मी किती व्लॉग करू मला खरंच आयडिया नव्हती, काय दाखवू काय नको दाखवू. सो आत्ता काहीतरी आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी, सो म्हटलं चला तिथून सुरुवात करू परत एकदा. आणि मी तरी पण अजून थोडंफार फ्रेश वाटतो आहे. सो हा माझा छोटासा सेटअप आहे, जो की मी घरी गॅलरीमध्ये गेला आहे, ठीक आहे. तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या पण आहेत, सांगायच्या पण आहेत, आजच्या गोष्टी ज्या घडल्यात, ठीक आहे. सो इव्हेंटमधून मला आत्ता संध्याकाळी 2 जणांचे कॉल आले, ठीक आहे.
आणि त्यांना माझा जे प्रोडक्ट आहे ते त्यांना खूप आवडलं आहे. ठीक आहे. सो ते म्हणत आहेत की आपण उद्या परत एकदा भेटूयात. तर मला असं वाटतं आहे काहीतरी ग्रोथ होती आहे थोडीफार. ठीक आहे. निदान सुरुवात तरी झाली. ठीक आहे. सो त्याच्यासोबत निदान आपल्या करत्या धरत्या ट्रेडिंगवरती थोडं लक्ष द्यावं, कारण की आज अख्खा दिवस फक्त आणि फक्त बाहेर गेला आहे. ठीक आहे. मार्केटवरती फक्त एवढंसं लक्ष दिलं आहे की गॅप अप कुठं झाला आहे, किती पॉईंट्स वाढलेत आणि कुठला स्टॉक वरती गेला आहे. जर आज बघितलं तर गॉडफ्रे फिलिप्स टोटल 40% वाढला होता, बट आता तो 8% वरती क्लोज झालेला आहे. अँड निफ्टी 394 पॉईंट्स, बँक निफ्टी जवळपास 1102 पॉईंट्सवरती आहे. डाव जोन्स आत्ता आहे 263 पॉईंट्सवरती, कारण की आज आत्ता वाजले 9:40 झालेत. बाप रे. डायरेक्ट 2 वाजता जो व्लॉग मी बंद केला, 2-3 वाजताचा, तो डायरेक्ट 10 वाजता ओपन केला मी. काय व्लॉगर बनणार यार मी. बट तरीसुद्धा थोड्या स्टॉक्सवरती आपण लक्ष देऊयात. आणि माझं असं म्हणणं राहील, कोणीही ट्रेडर किंवा बिझनेसमॅन, म्हणजे बिझनेसमॅन नाही म्हणता ना, ज्याने आत्ता बिझनेस स्टार्ट केला आहे, ठीक आहे, तो जर हा व्लॉग बघत असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा, कारण की तुम्हाला कळतं आहे की ठीक आहे. सो थोडंफार तरी लाईक करा यार प्लीज. हा फर्स्ट व्हिडिओ आहे माझा. ठीक आहे. आणि ट्रेडर्सला मला सांगायचं आहे की प्लीज असे इव्हेंट्स करा. ठीक आहे. ट्रेडिंगवरती लक्ष द्या, नाही असं नाही, ट्रेडिंग पूर्ण बंद नका करू, पण रोज रोज बसण्यासारखं काही नाही आहे. ठीक आहे. रोज बसून तुम्ही ट्रेडिंगमध्ये काही करू शकत नाही आहे. सो आत्ता माझी वेळ आली आहे की आता मला स्टॉक्स बघायचे थोडेसे, मला थोडं मार्केट ॲनालाइज करणं गरजेचं आहे. सो ह्याच्यात माझा थोडाफार वेळ जाईल. हा व्लॉग इथंच आपण थांबूयात. दिनचर्या ब्लॉगचा आज फुल स्टॉप. अँड थँक्यू सो मच. थोडाफार लाईक करा जर आवडला असेल ब्लॉग. ठीक आहे. आणि काय इम्प्लिमेंट करायची गरज आहे प्लीज कमेंटमध्ये जरी टाका किंवा पर्सनलला टाकलं तर बेटर राहील, बट कमेंट टाकलं तरी चालेल, नो वरीज. ठीक आहे. थँक्यू गाईज. गुड नाईट, शुभरात्री.